मेघना, हाँ? have you read page number 4? It's an important clause. हो, वाचलं. अरे काय वाचला? फाइल उल्टी पकड़ी है तुमने. मेघना, तुम्हारा ध्यान कहाँ है? रात भर भी सो नहीं पाई तुम. कशी झोप लागणार? मला काळजी वाटते माझ्या मुलाची. त्याला झोपायला नीट जागा नसताना मला झोप कशी येईल? काय झालं असायला? आई म्हणून मला काळजी वाटणार नाही का माझ्या मुलाची? बिजनेस वुमेन मेघना सचदेव के अंदर छुपी हुई माँ मुझे बहुत दिनों बाद दिखाई दी. हो का? मग ह्या बिझनेस वुमनने एवढा मोठा बिझनेस कुणासाठी उभा केलाय? आपल्या मुलासाठी ना? पण हा मुलगा चक्क त्या खोतांच्या पुढे पुढे करतोय. त्यात या खोतांचं काही सांगता येत नाही. पाहिलंच ना त्या रघुनाथ खोताच्या भावाला? मेघना, हमारे हाथ में अब कुछ नहीं है. जो होगा उसे शांति से देखना. बस यही कर सकते हैं. मी शांत बसून हा सगळा तमाशा बघणार नाहीये. माझ्या नीरजच्या सुखासाठी जे जे करावं लागेल मी ते करणार आहे. लेकिन क्या करने वाली हो तुम? वो मत पूछना. पण मी जे काही करणार आहे त्याचे फक्त परिणाम बघत राहा. ये आजपासून हीच तुझी जागा. जितके दिवस टिकाव धरशीत ना तितके दिवस हीच तुझी जागा. कळला मग? थैंक यू. ए बाबा ही काय विश्रांतीची वेळ नाही हा. त्याच्यामुळे ह्या ज्या काय राजसिंहासन घालूचा बेत आहे ना तो बाजूक ठेव. कामा असत भरपूर. दळण दळूचा जात्यावर सोपा वाटत पण तेवढा सोपा नाही हा. बघू निभाव लागता काय. चल ये लवकर.
निशी, सर मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. तुम्ही माझ्यासमोर बोलत नसलात तरी ते मला जाणवतंय. तुम्ही उठा. मी तळते. उठा. नाही निशी, मी करते म्हणाले ना. कधीच न केलेल्या गोष्टी करायची संधी मिळाली आहे मला, आणि ती संधी मी तुला देणार नाही. ओके? पण सर मी म्हणते निशी, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझा तुमच्याबद्दलचा आदर अजून वाढलाय. मी शहरात असताना पीठ कुठून येतं, अन्न तयार कसं केलं जातं ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करण्याच्या काळात त्याच गोष्टी मी सुरुवातीपासून अगदी रॉ स्टेज पासून करतोय, आणि त्याच गोष्टी तुम्ही आज सुद्धा करतायत आणि मला त्या गोष्टीचा भाग होता येत आहे. हे माझ्यासाठी खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मला खरंच खूप छान वाटतंय. सो मला करू दे. बरं, मग निदान मलम तरी लावून घ्या प्लीज. घे. मी येते. थोडा वेळ थांब ना प्लीज. सर जाऊ दे ना मला. तर जाऊ द्यायचं असतं ना तर तुझा हात कधीच सोडला असता. तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मी मनात ठरवलं होतं की हा हात मी कधीच सोडणार नाही. पण मला तुझी काळजी वाटते. हे चांगलं आहे, म्हणजे स्वतःच्या त्रासाचं काही नाही आणि माझी काळजी वाटते. नाही निशी, हे एवढं सगळं चालू असताना तू खूप टेन्शन घेतलंयस आणि तुला बॅडमिंटनवर फोकस करता येतच नाहीये. हे बघ, माझ्याकडे जेव्हा कधी वेळ असेल ना मी तुझी प्रॅक्टिस घेईनच, पण तू सुद्धा प्रॅक्टिसला जात जा ना. निशी, सगळ्यात आधी मला तुझ्यातली बॅडमिंटन प्लेअर आवडली होती. आता त्याच प्लेअरला जर मी नाही जपू शकलो तर काय अर्थ आहे? सो तू प्लीज आज प्रॅक्टिसला जा. सर तुम्ही आपल्यासाठी हे सगळं एक काम मी करतोय, एक काम तू कर. आपली डबल्सची पार्टनरशिप आहे ना, रिमेंबर? ठीक आहे, मी आज जाईन प्रॅक्टिसला. ये हुई ना बात. नीरज कसा कुठे दिसत नाहीये. त्याला कुठे कामाला लावलं की डांबून ठेवलंय. त्यात त्या बंधूचा काही नेम नाही. नक्की काय झालं असेल? नीरजला पण का कळत नाहीये? हा सगळा मूर्खपणा सुरू आहे या कोतांचा, आणि त्या मुलीसाठी हा जीव ओततोय. आली माझ्या घरची सून बनायची स्वप्न पाहणारी. निशी बाळा,
काय झालं? अशी का बघतेस? माझा मुलगा तुझ्यावर एवढं प्रेम करतोय, मी नाही का प्रेमाने हाक मारू शकत? मला सांग, नीरज कुठे आहे? दिसत नाहीये तो. तुला सांगते, मला काल रात्री झोप लागत नव्हती. सकाळी उठून त्याचा चेहरा बघावा वाटलं होतं, पण तो काही दिसलाच नाहीये. काळजी वाटते ग मला त्याची, जशी तुझ्या आईला तुझी काळजी वाटते. आता माझा अधिकार त्याच्यावर राहिला नसला, तो माझा ऐकत नसला तरी आईच्या काळजाला कसं समजवायचं? नाही तसं नाही आई. काय म्हणालीस? एकदा तरी नीरजनी प्रेमाने अशी हाक मारावी ह्याची वाट बघते ग मी. प्लीज तसं नका म्हणू. आईचा अधिकार पहिला, मग माझा. सॉरी, माझ्यामुळे नीरज सरांना काय काय सहन करावं लागतंय याची कल्पना जरी केली ना तरी वाईट वाटतंय. म्हणजे आता तो काय करतोय? आज त्याला काय काम सांगितलंय? निशी सांग ना. त्यांना दळण दळायला बसवलं. काय? दळण दळायला? अरे देवा, माझ्या नीरजच्या आयुष्यात अजून काय काय होणार आहे ना काय माहित. पण मला सांग, तो आता कुठे आहे? त्यांना गोठ्यात जवळ राहायला जागा दिली. निशी, मला सहन होत नाहीये. खूप वाईट वाटतंय ग मला. आणि नीरजला नाही आवडणार मी तिथे गेलेलं. तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं, आणि तुझ्यासाठी ही लढाई त्याला एकट्याला लढायची आहे. मी तर नाही जाऊ शकत त्याच्या मदतीला. तू तरी जा. मी त्यांच्याच सांगण्यावरून प्रॅक्टिसला चालले. त्यांना खूप काळजी आहे माझी. मलाही त्रास होतोय, पण त्यांना दिलेल्या शब्दाखातर, आमच्या दोघांच्या बॅडमिंटनच्या प्रेमाखातर मी जाते. सर मला म्हणाले की त्यांना ना आधी माझ्यातली बॅडमिंटन प्लेअर आवडली, आणि जर मी तिला जपू शकले नाही तर मग आमच्या नात्याला काय अर्थ उरला ना. पण घरी सांगून निघाली आहेस ना, नाही तर घरातले सगळे शोधतील. नाही माहितीये कुणाला, पण मला नीरज सरांना दिलेल्या शब्दाखातर जावंच लागेल. ठीक आहे, सांभाळून जा. पण तुम्ही कुणाला सांगू नका. नाही नाही नाही, मी नाही कुणाला सांगणार. जा. नॅशनल लेवलचा प्लेअर आहे माझा मुलगा, आणि या गावातल्या मुलीला खेळता यावं म्हणून तो दळण दळत बसलाय. हे मी होऊ देणार नाही. या बॅडमिंटनच्या प्रश्नाचा आज मीच निकाल लावते. हिचं बॅडमिंटन थांबलं की नीरजचं हिच्यावरचं प्रेम करणंही थांबेल. रघुनाथ खोतांची मुलगी गेली आहे बॅडमिंटन खेळायला, आणि त्यांना याबद्दल काहीच कल्पना नाहीये. हीच चांगली संधी आहे त्या रघुनाथ खोतांच्या घरावर घाव घालण्याची. तुला सांगितलेलं काम लवकरात लवकर पूर्ण कर. यात कोणतीही चूक होता कामा नये. ठीक आहे मॅडम. मेघना, मुझे मीटिंग के लिए मुंबई जाना है. वैसे तो जाना तुम्हें चाहिए था, लेकिन तुम तो यहाँ से निकलने का नाम ही नहीं ले रही. लगता है ये गांव तुम्हें बहुत पसंद आ गया है. मी फक्त नीरजसाठी थांबले येथे, नाहीतर केव्हाचीच गेली असते मुंबईला. पण जाऊ, लवकरच जाऊ. हे भूत लवकरच डोक्यावरून उतरेल नीरजच्या. प्लीज अब कुछ मत करना. मैं जो भी करूंगी वो अच्छा ही करूंगी. सिर्फ अपने लिए नहीं, वो दूसरों के लिए भी अच्छा होना चाहिए. तुला उशीर होत असेल ना? ओके,
टेक केअर, बाय. बाय. सॉरी साहिल, पण काही गोष्टी तुला नाहीच कळू शकत. मी तरी काय करू, शेवटी आईचं मन आहे ना. काय बोलू माका खरंच कळत नाही. मी मदत करू का तुमची? नाही नाही नाही, ओके, मी करतोय, तुम्ही काळजी करू नका. काळजी कशी नको करू. जशी निशी, ओवी, श्रेणू तसेच तुम्ही. त्यांच्याबद्दलची काळजी व्यक्त तरी करता येते, तुमची विचारपूस सुद्धा करता येत नाही. आणि तरी पण तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी. मला कालपासून खूप काम केलंय ना तुम्ही, आणि आता हे दळण दळणं हाताला लावून घ्या, त्रास होत असेल तुम्हाला. आहे माझ्याकडे. लावलंय मी. निशिक पण बघवत नाही ना या. हो, पण मला हे करावं लागेल निशीसाठी, आमच्यासाठी. पण किती? मी काय म्हणते, तुम्ही थोडा आराम करा, मी काहीतरी खायला बनवते तुमच्यासाठी. नाही नाही नाही, प्लीज. कोण कुठला मी मुलगा, आणि तरी पण तुम्ही आईसारखी काळजी करताय माझी. आई ही भावना असते, ती एकदा कळली ना की सगळ्यांबद्दल ममत्व वाटतंच. काय करू, शेवटी आईचं मन आहे ना. हॅलो मॅडम. बोल, काय अपडेट? रस्ता बंद केलाय, आता गावकरी येतील आणि ह्याच रस्त्यावरून ती मुलगी येईल बॅडमिंटनच्या कपड्यात. गुड. रघुनाथ खोत त्यावेळी तिथेच असतील याची काळजी घे. जी गावासमोर चांगलीच शोभा झाली पाहिजे. ओके मॅडम, तुम्ही काळजी करू नका. रघुनाथ खोत, आता तुमचं पडलेलं तोंड आणि झुकलेली मान बघायला खरी मज्जा येईल. ओवी, ओवी, चल चल लवकर, आपल्याला बाहेर जायचं आहे. का, काय झालं? अगं, निशी नीरजकडे गव्हाचं पोतं घेऊन गेली, त्यानंतर ती कुठे दिसतच नाहीये. मला खूप टेन्शन आलंय ओवी. अगं, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन तिने काहीतरी तसं काही नाहीये. निशी ना ती बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला गेली. काय? श्रीनिवास, अगं पण आता हे सगळं सुरू असताना कशाला आहे बॅडमिंटनचं? कशाला म्हणजे? तू वेडा आहेस का? तेच तर इम्पॉर्टंट आहे ना. पहिले आपण मुंबईला गेलो होतो, तिला सपोर्ट केला होता, रिमेंबर? सगळं याचसाठी ना. तू चिल कर, तसं काही होणार नाही. निशी खूप स्ट्रॉंग आहे रे, ती नीट जाईल आणि परत नीट येईल. ओके, चिल. नाही ओवी, मला खूप टेन्शन आलं. मला खूप भीती वाटते. श्रीनिवास, का आधीच काही घरात वाद कमी आहेत का? त्यात कशाला बॅडमिंटनचं?
हे सगळं शांत झाल्यानंतर सुद्धा निशी जाऊ शकली असती ना. आय अंडरस्टँड श्रीनिवास, ट्रस्ट मी, काही होणार नाही. चिल. असं कसं काही होणार नाही? निशीने बॅडमिंटन खेळणं पुन्हा सुरू केलं हे जर दादा मामाला कळलं तर, त्याला कळलं की निशी एवढ्यासाठीच मुंबईला गेली होती तर, आणि जर त्याला हे कळलं तर की हे सगळं मला माहीत होतं. हे बघ ओबी, त्याचा ना माझ्यावर खूप विश्वास आहे. त्याला खूप मोठा धक्का बसेल अगं. आणि मला गिल्ट या गोष्टीचं येतंय की हे सगळं माहीत असताना मी त्याच्यापासून लपून ठेवलं. त्याचा माझ्यावरचा विश्वास उडेल अगं, आणि मला ते नको आहे. श्रीनिवास तू ना खूप शांत हो ना प्लीज. तसं काही होणार नाही. चिल, तू खूप ओव्हर थिंक करतोस. ओके, जस्ट रिलॅक्स. ट्रस्ट मी, तसं खरंच काही होणार नाही. रिलॅक्स. आपण एक काम करू, आपण विहिरीचं पाणी ना पंप लावून शेताकडे फिरूया, म्हणजे आपल्या फायद्याच होईल ते. हे काय? मध्येच कोण टाकलंय असं? दादानू, मगाशी तर आपण हसूनच गेलो ना, तेव्हा तर काय नाही पडला होता. मग आता कोणी आणून टाकले? ठीक आहे, आपण लाकडं बाजूला घेऊया. चला दादानू, तुम्ही थांबा, आम्ही करतो. काय फरक पडतोय, आपल्या गावाचंच काम आहे. चल 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 चल. सर, माझी बॅग बघितली इथे? माझी बॅग कुठे गेली? मी आता अशा कपड्यात, अरे देवा. निशिगंधा मॅडम, तुम्ही? मी सचदेव सरांचा ड्रायव्हर. हो माहितीये, पण तुम्ही इथे काय करताय? त्याचं काय आहे, कॉलेजमध्ये एक काम होतं म्हणून इकडे आलो आणि तुम्हाला पाहिलं. काही प्रॉब्लेम आहे का? दादा, मी माझी बॅग इथे ठेवली होती, पण ती आता सापडत नाहीये. काय? ओ, अशी कशी जाईल? म्हणजे असेल इकडे तिकडे कुठे? नाही दादा, मी शोधली सगळीकडे, पण नाही सापडत आहे मला कुठे. या कपड्यात मी गावातून घरी कशी जाऊ? हो, हरकत नाही, मी आहे ना. मी सोडतो तुम्हाला घरी कारमधून. म्हणजे ह्या कपड्यात तुम्हाला गावातून चालत जावं लागणार नाही. मग उद्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये येऊन विचारा तुमच्या चोरी झालेल्या बॅगबद्दल. येत आहे ना? ठीक आहे, थँक्यू. अहो, त्यात काय थँक्यू, हे माझं कामच आहे. चला लवकर, चला. चला चला लवकर, चला. हे असं वागून कोणा काय मिळतं कोणाच ठाऊक.
थांबा दादा, मी ऐक. येऊचो जाऊचो रस्तो आहे हो आणि गाडी सुद्धा ऐसून तिथे. गाडी आता अशी वाटता हा येऊ दे दोस्त ह्या सगळा उचलू गया तिकडे टाक. साफ करतायत, एक मिनिट. अहो काय चाललंय? किती वेळ लागेल अजून? अहो तुमच्यासाठी रस्ता मोकळा करून घेतोय दादा. घे. हो मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुमच्याच मॅडमना घाई झाली आहे ना. नाही ते काय आहे, त्यांची बॅग चोरीला गेली आहे ना. आमच्या गावात चोऱ्या माऱ्या होत नाहीत. निशी दादानू रस्तो मोकळो झालो, जाऊ देत गाडी. अजून किती मान खाली घालायला लावणार आहेस तो? आता थेट घरी जायचं. मी घरी आलोच. दादानू कोणाची हो गाडी? कोण होता? श्रीकांत तू ह्या कपड्यांमध्ये रॅकेट घेऊन इथे का उभी आहेस? तुझ्या घरच्यांना माहित नाही ना तू कशाला रडतीयस तू? काय झालंय का? हा बॅडमिंटन कोर्ट मध्ये तुला कोणी काय बोललंय का? सांग ना मला निशी. निशी काय झालंय? निशी सांग ना मला. त्यामुळे परत काही बोलल्यात का तुला? हा मी बोलतो ना. नीरज सर
दादा आवाज बंद. ही थेरं करायला तुला पाठवलं होतं कॉलेजला? त्यासाठी परवानगी दिली होती? मी तुला एकदा नाही 100 वेळा बजावून सांगितलं होतं असले तोकडे कपडे घालून खेळायला जायचं नाही म्हणून. सांगितलं होतं ना. पण ठरवलंय का ऐकायचं नाही म्हणून? अजून किती माझ्या इज्जतीचे बाबाडे काढणार आहेस? सगळ्या गावासमोर केला ना तमाशा दोघांनी तुम्ही. पोट नाही भरला तुझा. एक संधी सोडत नाहीस. आणि सगळं कोणाचं ऐकून? हा तुझा सर, बॅडमिंटन सर. थांबा रघुनाथ खोत. माझ्या मुलावर आरोप करण्याआधी तुमच्या मुलीकडे बघा. तुमचे संस्कार बघा. तुम्हाला काही सिव्हिक सेन्स आहे की नाही? असा कसा हात उगारला तुम्ही माझ्या मुलावर? प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. हो, फार मोठे शब्द बोलू नका. तुम्हाला अर्थ कळणार नाही. मर्यादा ओलांडणं म्हणजे काय असतं ते. मर्यादा ह्यांनी ओलांडलेत, तुमच्या मुलांनी. कित्येक वेळा बजावून सांगितलं माझ्या मुलीला खेळायला घेऊन जाऊ नको म्हणून. त्यांनी फूस लावली आणि हिला खेळायला घेऊन गेला. तो मला शिकवते मर्यादा ओलांडू नका. माझं मान्य, माझं चुकलंय. मला हवं असेल तर तुम्ही तुमचा राग माझ्यावर काढू शकता, अजून मारू शकता मला. पण प्लीज निशिगंधाला बॅडमिंटन पासून दूर करू नका. शी इज अ फिनॉमिनल प्लेयर. बॅडमिंटन तिचं पॅशन आहे. तिला प्लीज खेळू दे. रे, आमच्या मुलीचा काय योग्य आणि काय अयोग्य हे आमचं आम्ही बघून घेऊ. तू सांगणार कोण? आणि निशी, तुका लाज वाटणार नाही गो? दादा खोताची लेक तू असल्या कपड्यात गावभर फिरतास? किती वेळा सांगायचं तुका? एवढी ते लपवाछपवी सुरू हा. आणि दादा तू एवढ्यांना हे का बजावलंस? हा, तू इतका सांगून पण याने खेळणं थांबवलाच नव्हता. हा, आणि आपण दुसऱ्यांका दोष देताव काय ना? आपलाच नाणं खोटा म्हणायचा. फसवा फसवी सुरू आहे नुसती. माझ्या श्रीनोक पण ना या पोरीन असाच फसवला. माझ्या मुलावर हात उगारला जातो, त्याला इथे राबवलं जातं. एक आई म्हणून मला किती त्रास होतोय हे तुम्हा लोकांना नाही समजणार. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की हे जे काही झालंय ते माझ्या मुलामुळे झालंय. त्याने तिला जाळ्यात ओढलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिला मुंबईला कशाला पाठवलं त्याच्याबरोबर?
काय बोललात? कशाला पाठवलं तुम्ही बॅडमिंटनच्या कॅम्पला? तिथे सोबत गेले नसते तर प्रेमात पडलेच नसते. तुमचं आयुष्य सोपं नसतं का झालं? अरे दादा, ह्या तर अभ्यासाच्या सहलीत जाता म्हणून सांगून गेला होता ना. हो, अभ्यासाची सहल आहे म्हणून सांगून गेली होती ना तू, म्हणून मी परवानगी दिली ना तुला. हे काय बोलते ते खरं आहे? निशी, हे खरं आहे? सांग, हे खोटं आहे? खोटं आहे ना हे? हा, तू या मुलाबरोबर गेली होती बॅडमिंटन साठी? उमा, हे काय बोलते? हे खरं हा? तुम्हाला माहिती होता? उमा, तुम्हाला माहिती होतं म्हणजे? दादा भाऊ, मला माफ कर, पण हे खरं आहे. तुला पण? माझ्यासाठी विश्वास म्हणजे श्रीनू. माझा श्रीनूवर पूर्ण विश्वास होता म्हणून मी निशीला तुझ्या भाऊ पाठवलं. आणि माका खात्री होती की माझा श्रीनू माझा विश्वासघात कधीच करणार नाही. या विश्वासावरच मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात दिला होता. आणि त्याचाच विश्वासघात झाला. नाही दादा, श्रीनू यातलं काय एक माहित नसणार, नाही तर त्याने तुका सांगितलं असता ना. हा हा श्रीनू, बरोबर ना? तुका माहित नव्हता ना या खेळून जाता? माहित नव्हता ना? बोल ना. मला सगळं माहित होतं. मला माहित होतं. दादा माफ कर. उमा, पोरांक काय अक्कल नाही, पण तू काय कळणार नाही काय? एवढा सगळा ठाऊक असताना डोळे झाकून बसलास. कशात डोळे झाकून बसेल? हा, त्यानेच तर सगळा जुळून आणलेला असताला. काय गो उमा, लंडनात गेलंस त्या करामध्ये शिकून येलस की काय?
दादा मला मला खरंच माफ कर. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण देशातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा कॅम्प होता आणि मी जर तिथे गेलं नसतं ना तर मी आयुष्यात स्वतःला माफ करू शकले नसते. पण दादा मी तिथे जाऊनही आपलं नाव राखलंय. तुम्हाला माहितीये मला तिथे सगळे काय म्हणायचे? कोकण कन्या. हो, ती अख्ख्या कॅम्प मध्ये सगळ्यात बेस्ट प्लेयर होती. तिला मुंबईच्या एका मोठ्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये ट्रेनिंगची संधी सुद्धा मिळाली होती, पण ती सगळं सोडून आली कारण की तिला तुमच्यापासून लांब राहायचं नव्हतं. तिला तुमच्यापासून लांब राहून तिचं बॅडमिंटनचं पॅशन फॉलो करायचं नव्हतं. ती फक्त तुमचा विचार करत होती. पण आता तुला आमचा विचार करायची गरज नाही. दादा कारण विचार आपल्या माणसाचा केला जातो. आजपासून आपला संबंध संपला.